गाईज, हाय हाय हाय. तर आजचा आता व्लॉग बनवणार आहे बिकॉज आज आहे स्टोरी टाईम. तर आठवड्यातून एक तरी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी मी व्यवस्थित बसून घेते बिकॉज मला तुमच्यासोबत एक स्टोरी शेअर करायची आहे जी की माझ्या रिअल लाईफमध्ये झालेली आहे रिसेंटली, ह्या मागच्या वीकमध्ये. ठीक आहे, मागच्या नाही, आत्ता ज्या लेटेस्ट वीकमध्ये आले त्या वीकमध्ये. सो झालं असं की मी गेले होते पुण्याला, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पुण्याला गेले होते बिकॉज मी हेअरस्टाईलचा मास्टर क्लास लावला होता. तर त्याच मास्टर क्लासमध्ये एक स्टोरी झाली माझ्यासोबत, एक सीन झाला. तो सीन काय झाला तर तेच मी तुमच्यासोबत एक शेअर करणार आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर नका बघू, असेल तर नक्की बघा बिकॉज इंटरेस्टिंग आहे गाईज. स्किप नका करू, ठीक आहे. तर चला, वेळ वाया न घालवता मी लगेचच तुमच्यासोबत स्टोरी शेअर करते. तर झालं असं की मी हेअर बाय दर्शन या सरांकडे, म्हणजे जे पुण्यामध्ये आहेत त्यांच्याकडे मी हेअरस्टाईलचा मास्टर क्लास जॉईन केला. आणि अगदी सर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतेच. मी ॲडमिशन घेतलं, त्यांची फीज वगैरे कलेक्ट केली, ॲडव्हान्स फी. आणि त्यानंतर फर्स्ट डेला त्यांची फीज भरायची होती, जे काय रिमेनिंग राहिले होते ते. त्यानंतर सरांनी कॉन्टॅक्ट केला आम्हाला की आपलं एक झूम मिटिंग होईल आदल्या दिवशी. सो ती झूम मिटिंग होत असताना त्यांना काही प्रॉब्लेम्स आले आणि त्यांनी ती झूम मिटिंग व्हॉट्सॲप कॉल वरती घेतली, व्हिडिओ कॉलवरती. ठीक आहे, तर आम्ही सगळेजण जॉईन झालो व्हॉट्सॲप कॉलला. आणि भरपूर वेगवेगळ्या शहरांमधून, म्हणजे एरियातून लोक येणार होते. ऑब्व्हियसली मी चिपळूणचे आहे तर मी चिपळूणमधून, आणि गोव्यावरून, आणि रत्नागिरीवरून, किंवा पुणे साईडने, पंढरपूर, असे भरपूर ठिकाणाहून मुली येणार होत्या क्लासला. तर मी पण त्याच्यामध्ये होते. आणि अजून दोन चिपळूणमधून मुली, चिपळूणमधून नाही, रत्नागिरीमधून मुली होत्या. आणि त्या जस्ट व्हिडिओ कॉलवरती त्या दोघी अशा म्हणाल्या की सर आम्ही रत्नागिरीवरून येणार आहे, बट आमचं राहण्याची सोय अजून झालेली नाही आहे बिकॉज तिकडे PG बुक करावे लागतात किंवा हॉटेल्स बुक करावे लागणार होते आम्हाला, कारण की आम्ही इकडनं लांबून जाणार तर आम्हाला तिकडे तर राहायला काहीतरी पाहिजे ना. सो सर म्हणाले तुम्ही मला पर्सनलला मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनलला नंबर्स देईन PG वाल्यांचे, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथे PG वरती बुकिंग करू शकता आणि तुम्ही 3 दिवस राहू शकता, कारण की मास्टर क्लास फक्त 3 डेजचा होता. तर सरांना मी पण कॉन्टॅक्ट केला आणि त्या दोघींनी पण कॉन्टॅक्ट केला. त्यातल्या दोघींपैकी मी XYZ नाव कोणाचंच घेणार नाही आहे बिकॉज थोडंसं होऊ शकतं, मला माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स सांगायचा आहे, त्यांची बदनामी नाही करायची आहे, XYZ कोणीही असेल. सो त्या दोघींनी पण कॉन्टॅक्ट घेतले, X आणि Y असं आपण बोलूया, फर्स्ट X आणि सेकंड Y. तर ही स्टोरी असं XYZ थोडं कन्फ्यूज होईल, 1 आणि 2 असं मीच ठेवते, ठीक आहे, मीच कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. तर ठीक आहे, 2 मुली होत्या. तर त्यांनी पण ॲडमिशन माझ्यासोबत घेतलं होतं. तर पहिली मुलगी होती, तर तिच्या सीन काय झाला, मी कधीच कोणावरती लगेच ट्रस्ट नाही ठेवत. इवन माझ्या लाईफमध्ये जे पण लोक आहेत ना त्यांना माहीत असेल मी कधीच कोणावरती लगेच इझिली ट्रस्ट नाही ठेवत. आणि जर मला जेन्युअनली त्यांचं पडलं तर मग बाबा ठीक आहे, आपण पुढे बोलणं करू शकतो, तर असं असतं. आणि तर व्हिडिओ कॉलवरती गुरु पण माझ्या शेजारीच होता, तर तो म्हणला ठीक आहे ह्या दोघी रत्नागिरीवरती आहे तर तू त्यांना कॉन्टॅक्ट करता. मी म्हणलं नाही मी कॉन्टॅक्ट करणार नाही बिकॉज बाई मला म्हणजे मुलींचं माहीत असतं, जाम डेंजर असतात पोरी वगैरे, आणि त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं, मी एकटी जाईन, मी एकटी येईन असं मी त्याला म्हटली. आणि माझ्याच मनामध्ये काय झालं तर मग मी लगेच 5 मिनिटांनी त्याच मुलींना दोघींना कॉन्टॅक्ट केला की तुम्ही पण रत्नागिरीच्या आहात ना वगैरे, तर आपण एकत्र जाऊया आणि आपण थोडंसं एकत्र राहूया. म्हणजे मी ॲज अ सेफ्टी म्हणून त्या दोघींना कॉन्टॅक्ट केला. तर त्यातली एक पहिली होती, तर ती म्हणाली होय आपण एकत्र जाऊया म्हणजे आपल्याला जरा बरं पडेल. सरांनी मला PG वाल्यांचे नंबर पण दिले, मी कॉन्टॅक्ट पण केला आहे त्यांच्यासोबत, तर तुला पण मी पाठवते त्यांचे नंबर, तू पण कॉन्टॅक्ट करून घे. आणि त्या PG वाल्यांनी मला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली. त्या इन्फॉर्मेशनवरती त्यांनी सांगितलं की एका दिवसाचे 1000 रुपये होतील, 3 टाईमचं जेवण, असे 3 दिवसांचे 3000 होतील, आणि त्याच्यामध्ये 3 टाईमचं जेवण येणार आहे. तर मी म्हणले ठीक आहे चालेल, 1000मध्ये 3 टाईमचं जेवण तर कोणच देत आहे ना, तिथे भेटतंय तर आपण तिथेच बुक करूया. मी लगेच कन्व्हिन्स झाली. तर ती तसं बोलली, तर मी म्हणले ठीक आहे चल असू देत, चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी करते. तर ती म्हणली एक प्रॉब्लेम आहे, एका रूममध्ये फक्त 2च बेड आहेत, आणि ती पण आहे, तिने पण मला कॉन्टॅक्ट केला आणि तू पण कॉन्टॅक्ट केला. मी म्हणलं ठीक आहे, जी पहिली कॉन्टॅक्ट करत असेल तिच्यासोबत शेअर होईल तो बेड.
तर ती ती बोलली ठीक आहे, मग मी बुक केलं आहे, म्हणजे तिने बुक केलं आहे. मग ती म्हणाली तू जर बुक करणार असशील लगेच तर तू आणि मी आपण दोघी शेअर करू शकतो. म्हटलं चालेल, मग एवढं चांगलं असेल तर तू इन्फॉर्मेशन काढलीसच आहेस तर आपण बुक करूया असं मी तिला लगेचच म्हणली. तर ती म्हणली ठीक आहे, तू एकदा त्यांच्याशी बोलून घे, मी बुकिंग करतेच आहे आता, तू एकदा बोलून घे आणि बुक कर. मी म्हटलं ओके ठीक आहे, मला नंबर शेअर कर. मग तिने नंबर सगळे पाठवले. मला सरांनी नंबर नाही पाठवले बिकॉज सर कामामध्ये असू शकतात. मग तिने मला सगळे नंबर पाठवले पीजीचे. तर ती म्हणाली पांडे पीजी म्हणून एक आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट कर. म्हटलं ठीक आहे, करते कॉन्टॅक्ट. तर मग मी कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि त्यांना विचारलं की असं असं मास्टर क्लास आहे 3 डेजचा पुण्यामध्ये, तर तुमच्याकडे रूम्स अवेलेबल मिळतात का, 3 डेजसाठी भेटेल का. तर ते बोलले हां ठीक आहे, आपल्याकडे आहेत रूम, 1000 रुपये एका दिवसाचे, त्याच्यामध्ये 3 टाईमचं जेवण येतं आहे आणि 3 दिवसाचे 3000 होतील, 2000 तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायला लागेल. तर मी म्हणाली ठीक आहे, मी करते, थोड्या टाईमनं कळवते. मी पुन्हा कॉल केला तर ते म्हणाले 2000 ॲडव्हान्स पाठवा. तर मी ना हे सगळी मराठीत बोलत होते आणि तो बोलायला लागला नाही मॅम हिंदी में बोलो. पुण्यामध्ये कोणच हिंदी बोलतं यार, पुणे म्हणजे महाराष्ट्री शान आन बान शान जे काही असेल ते पुणेच आहे ना भाई. तर मग असं झालं, हा मला तिथे थोडंसं असं हे झालं. पण म्हणलं ठीक आहे बाबा, तो रिसेप्शनिस्ट असेल आणि त्याला एवढं काय माहीत नसेल, तो बाहेरच्या म्हणजे दिल्ली विल्लूतून असं किंवा XYZ दुसरं. हा गाईज असा पडलाय ना फोन माझा, जरा थांबा. आणि तो असा दिल्ली म्हणजे बाहेरच्या वगैरे असेल कुठंतरी, तर त्याला मराठी जास्त येत नसेल तर तो बोलत असेल की हिंदीमधून बोला म्हणून. तर मग ठीक आहे, मग मी हिंदीमध्ये बोलली की हाँ हमारा बुकिंग करवाना है वगैरे वगैरे वगैरे. मेरे को नहीं आता है हिंदी ज़्यादा बोलने को, तो मैं बोली उसको की अरे यार मी का मला हिंदीमधून सांगते, मी मराठीतून सांगते. मी बोलली त्याला असं की ठीक आहे, मी 1000च पे करेन, मी 2000 नाही पे करणार बिकॉज मी कॅश वगैरे देईन तुम्हाला आल्यावरती. तर तो बोलला नहीं नहीं ऐसा नहीं होता, 2000 पे करना पड़ेगा. मतलब नहीं अभी 1000 ही है मेरे पास, तो मैं 1000 ही करूँगी. तर तो बोलला ठीक आहे चलो कर दो, 1000 ही कर दो और बुकिंग करो. तर मग मी बुकिंग केली आणि त्या पोरगीला म्हणजे त्या एका मुलगीला ते जिने मला नंबर दिला तिला मी कॉन्टॅक्ट केला आणि तिला मी सांगितलं की मी बुकिंग केलं आहे म्हणून. तर ती म्हणाली ठीक आहे चालेल, माझं आणि तुझं बुकिंग झालं आहे. तर मी म्हटलं मग ती तिसरी आहे तिचं काय करायचं. तर तिने मला ती दुसरी होती ना मुलगी, तिने मला कॉन्टॅक्ट केला म्हणजे तुम्ही बुकिंग केलं का वगैरे असं तसं. तिथे 2च रूम आहेत, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. म्हटलं हां तिथे 2च रूम आहेत, पण ठीक आहे तू नको करूस बुकिंग, आपण तिथे जाऊन विचारूया, जर ॲडजस्ट झालं एखाद दुसरा बेड आपल्या इतर तर आपल्यालाच बरं आहे ना. तर ती म्हणजे चालेल चालेल ठीक आहे, आपण मग मी तसंच करते. नंतर मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्या दिवशी रात्री निघायचं होतं त्या दिवशी सकाळी तिने मला मेसेज केले की तुम्ही बुकिंग केलं का हॉटेलचं. मी म्हटलं हो मी कालच बुकिंग केलं. आणि बसचं मी म्हटलं बसचं मी आज सकाळी केलं बुकिंग. तर ती म्हणाली हां मी बसचं केलं आहे पण हॉटेलचं नाही झालं. म्हटलं ठीक आहे आपण तिथे जाऊन विचारूया त्यांना, जर एकाच रूममध्ये 3 बेड ॲडजस्ट करून देत असतील तर मग होत असेल तर कशाला ना आपण दुसरी रूम बुक करायची. तर तिला म्हटले मी तू नको बुकिंग करू, आपण बघूया तिथे जाऊन विचारू. तर तसं सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही रात्री निघालो. रात्री माझा जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट नाही झाला बिकॉज मी ड्रायव्हरसोबतच कॉन्टॅक्ट करत होते. आणि मी त्यांना जेव्हा चढली तेव्हा एवढं सांगितलं की माझ्या फ्रेंड्स कोथरूडमध्ये उतरणार आहेत, कोथरूडमध्ये ज्या जिथे उतरणार आहेत तिथेच मला उतरवा तुम्ही. तर तो म्हणाला ठीक आहे चालेल. मग सकाळी 5:30 वाजता आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये आणि आम्ही कोथरूडला उतरलो. आणि उतरल्यावरती ॲक्च्युली जी चेक केलं होतं ज्या रूमवाल्याशी त्यांच्याकडनं मी हे नाही मागून घेतलं होतं, ॲड्रेस वगैरे मी नाही मागून घेतलं. म्हणजे मी मंद आहे, मी खरं सांगते मी मंद आहे. मी त्यांच्याकडे ना ॲड्रेस मागितला, मी लोकेशन मागितलं, मग काय नाही मी हिच्या भरोसावरती म्हणजे हिच्यावरती भरोसा केला या मुलगीवरती, जिला मी आयुष्यात पहिल्यांदा एकदा पण नव्हतं बघितलं, जिच्याशी मी फक्त फोनवरती बोलले होते आणि तिच्यावरती मी भरोसा केला. कारण की ती पण क्लासलाच येणार होती आणि कोणच असं खोटं बोलेल ना, सर कशाला दुसरा नंबर ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉलवरती घेतील ना ॲड कर. मग ठीक आहे या सगळ्या गोष्टी एवढं कोण विचार करत बसते. म्हणजे मी मंद होते म्हणून मी विचार नाही केला. पण गाईज तुम्ही करा विचार या सगळ्या गोष्टींचा, बिकॉज दुसऱ्याच लोकांसोबत जर आपण ठीक आहे ती नंतर सांगेन मी काय करा काय नका करू. माझा घसा यार किती बसला माहिती आहे का तुमच्याशी बोलून. पण ठीक आहे मी तुम्हाला सांगणार आहे सगळं. त्यानंतर काय झालं कुठे होतो आपण, ओके हां तिथे होतो, पोहोचलो. त्यानंतर ना ती मुलगी, आम्ही दोघी पहिले उतरलो आणि ती दुसरी मुलगी जिने बुकिंग केलं होतं ती पण खाली उतरली. मग तिने आमचे नाव विचारलं, बरं ह्यामध्ये ही कोण आहे आणि वैष्णवी कोण आहे. तर आम्ही सांगितलं आम्ही वगैरे आहोत. नंतर तिने ऑटोवाल्याला थांबवलं आणि तिने जो तुझा मोबाईल होता तसं दाखवला, बाई या इस दादा या काय असतं, अरे हे पत्त्यावरती आम्हाला सोडा.
हा पत्ता नसता, ते मोबाईल काढल्याने दाखवला पत्त्यावरती सोडा आम्हाला. तर मग तो पत्ता चेक करत होता की कुठे आहे, लोकेशन वगैरे ट्रॅक होतच नव्हतं. तिच्या मोबाईलमध्ये पण नव्हतं होत आणि माझ्या मोबाईलमध्ये पण म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये नव्हतंच होत. तर मग मी तो जो हा होता ना हॉटेलवर, ती बराच वेळ ट्राय करत होती. मी म्हणलं यार किती वेळ लागणार आहे, तर मग मीच कॉन्टॅक्ट करते कसं, कारण की मी बुकिंग पण केली होती. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की हमने आज का बुकिंग किया है आपके हॉटेल पे, प्लीज लोकेशन भेजो, करंट लोकेशन भेजो. तर त्याने ना भरपूर टाईम लावला पाठवायला, पण त्याने पाठवलं. त्यानंतर पाठवला, मी दाखवलं त्या ऑटोवालीला पत्ता. तर त्या ऑटोवाल्याला माहिती नाही, माझ्या मोबाईलवरनं ट्रेकच होत नव्हतं बिकॉज ते लोकेशन लांबचं होतं. त्यानंतर बराच टाईम झाला. नंतर मी मला एवढा राग आला की आम्ही जवळपास 20 मिनिटं त्या ऑटोवाल्यांसोबत तेच शोधण्यामध्ये चाललं होतं. नंतर मी फोन केला, भैया आप कहाँ पे हो एक्झॅक्टली. तर तो बोलला की म्हणजे तो बोलला की अकॅडमीच्या इथे या, मी तुम्हाला पिकअप करायला येतो. म्हणलं ठीक आहे. मग अकॅडमीचा ॲड्रेस टाकला, मी अकॅडमीच्या इथे जायला निघालो. नंतर मी परत फोन केला, असं कसं होईल ना, यांचं तर अकॅडमीच्या बाहेरच त्यांनी सांगितलं 500 मीटरवरती आहे. तर मग आम्ही ते शोधत होतो, टॅगच होत नव्हता. तर ना मला असं दाखवत होतं की 1166 किलोमीटर अवे, 1166 किलोमीटर अवे. मला थोडीशी गडबड वाटली. तर ती मुलगी पण तोच पत्ता त्या सगळ्या रिक्षावाल्यांना दाखवत बसली होती की इधर छोडो उधर छोडो, आणि असं तसं तो ॲड्रेस टाकला तिने. तिथल्या तिथं काहीतरी तिला दाखवत होता, आय डोंट नो. आणि त्यानंतर मी ना त्यांना फोन केला, पांडे जी आप हो किधर एग्जैक्टली बताओ हमें, आप हो किधर, हमें नहीं मिल रहा है आपका होटल और हम यहाँ कब से खड़े हैं, चल रहे घूम रहे इधर, आधा पौना घंटा हो गया, पुणे में ही हो ना आप, ऐसे मैंने बोला. मतलब पुणे, मतलब उससे आंसर है पुणे में कहा, मैं तो दिल्ली में हूँ. मतलब भाई साहब, हा माणूस आता मला बोलतोय मी दिल्लीमध्ये आहे. मी म्हटलं आयुष्यपत माझे पैसे गेले. नंतर मग मी म्हटलं पुणे में, भाई हम पुणे में बुक किया है आपका होटल, दिल्ली में कहाँ गए आप, असं मी म्हटले. नहीं मैं तो दिल्ली में ही हूँ, आपने थोड़ी ना पुणे में बुक किया था, आपने तो दिल्ली में बुक किया था, दिल्ली में ही 3 days का मास्टर क्लास. आकाश सर का. कौन आकाश सर, भाई आकाश सर है कौन. तर मी म्हणलं तुला आकाश सर का ही तो क्लास है. मी म्हटलं नहीं हम तो दर्शन सर के क्लास में आने वाले, मतलब ज्वाइन किया है. तो सॉरी मॅम, मिसअंडरस्टँडिंग, फोन कट. आई शपथ, आईच्या गावात माझे पैसे गेले. नंतर मग मी लावलं डोक्याला हात. नंतर मग मी त्या मुलगीला म्हटलं तू बुकिंग केलंस ना, तू पण कॉन्टॅक्ट कर. एक मिनिट गाईज. त्या मुलगीला म्हटलं तू पण बुकिंग केलंस ना, तू कॉन्टॅक्ट कर. ती म्हणली हां करते. मी म्हटलं तुला ॲड्रेस काय पाठवला जरा दाखव. मग तिला पण सेम ॲड्रेस पाठवला. मी म्हटलं भाई हा दिल्लीमध्ये हा ॲड्रेस इथे भेटणारच नाही, ट्रेसच होणार नाही, तू कोणत्या ॲड्रेसवरती आम्हाला घेऊन जातेस. तर ती म्हणली नाही हाच ॲड्रेस आहे. म्हणजे तिची रिॲक्शन, हाच ॲड्रेस आहे, त्यांनी तर मला हाच ॲड्रेस दिला आहे. थांबा मी त्याला फोन करते आणि विचारते. म्हणजे एवढी सायलेंट झाली ना ती. अर्धा पाऊण तास तिने त्या रिक्षावाल्याला फोन दाखवून तिला माहीत होतं हे सगळं. नंतर काय झालं, म्हटलं भाई हा दिल्लीत हा ॲड्रेस आपल्याला भेटणारच नाही, तू फोन करून कायच करणार आहेस, असं मी तिला म्हणली. मी म्हटलं अगं नाही, मी म्हटलं येडे, मी तुझ्या ह्याच्यावरती, मी तिला पोरगीला म्हणते, तू बोलली म्हणून मी तिथे बुकिंग केलं आहे आणि आता त्याच्याकडे माझे पैसे आहेत आणि आता आपल्याला राहायला PG नाही आहे. आता आपण करायचं काय, राहायला PG नाही, आता कुठे जाणार आपण. एवढ्या सकाळ सकाळ कोण PG देणार आहे तुम्हाला, कोण कुत्रा पण तुमचा फोन उचलणार आहे का एवढ्या सकाळ सकाळ 5:30 वाजता. पुण्यातली लोक तर तुम्हाला माहिती आहेत किती उर्मट आहेत. सॉरी पुणेकर्स, पण तुम्ही उर्मट, परत एकदा सॉरी. ठीक आहे, पण एवढ्या सकाळ सकाळ कोणच तुमचा फोन उचलणार आहे तिथे. देन पुढे झालं. मग मी ना मला राग यायला लागला. बाई मला कंट्रोलच होत नाही. मी त्याला म्हटली तू पण बुक केलंयस ना. तर ती म्हटले नाही, मी माझे बुकिंगचे पैसे परत घेतले. मी म्हटलं काय, तू मला बोलली मी बुकिंग केलंय, तू तुझ्या बुकिंगचे पैसे रिटर्न घेतले, मग तू मला का नाही सांगितलंस, तू मला सांगितलंसच का नाहीस. ठीक आहे. मी म्हटलं ठीक आहे, तू मला का नाही सांगितलंस ह्या सगळ्या गोष्टी. ती बोलते अगं मी थोडी ना केलं, माझ्या पप्पांनी बुकिंग केलं होतं ना. तर म्हटलं तू का रिटर्न घेतलेस मग पैसे, तुला माहीत होतं ना तो इथला नाही आहे वगैरे, तर म्हणूनच तू रिटर्न घेतले असशील, असंच काहीतरी असेल. मग तू एवढा टाईम ॲड्रेस का दाखवत होतीस त्या माणसाचा. मग रिक्षावाल्याला तू ॲड्रेस का दाखवते, जर तुला माहिती आहे तो इथलं नाही आहे, तो दिल्लीतला आहे, तर तू रिक्षावाल्याला काय म्हणून दिल्लीतला ॲड्रेस पुण्यामध्ये दाखवते. ती मंद होती बाई पोरगी, 1 नंबरची.
हां नंतर मग काय झालं, मग माझा राग ना अजूनच वाढायला लागला. मी म्हटलं तुला रिटर्न केलेले पैशाचा स्क्रीनशॉट दाखव मला. तर मग ती असेल, अगं ते पप्पांच्या मोबाईलवरती आहे, पप्पांना कुठे येतं मोबाईल वापरता, पप्पा कुठे दाखवत, पप्पांच्या मोबाईलवरनं पैसे जातात गुगल पेला, गुगल पेचा स्क्रीनशॉट नाही बघता येत पप्पांना तुझ्या, किंवा गुगल पेची हिस्ट्री नाही बघता येत पप्पांना तुझ्या, तुझ्या पप्पांना गुगल पे करता येतो, गुगल पेची हिस्ट्री नाही बघता येत. भाई तू काय मला येडी समजलीस असं मी म्हणली. तू माझ्याशी खोटं नको बोलूस, मी खोटं पकडण्यातला एक्सपर्ट आहे, एका मिनिटात सगळ्यांची खोटं पकडून दाखवू शकते मी. तर मी तिला म्हटली किती खोटं बोलतेस ग तोंडावरती. बोलते अगं खरंच. मी म्हटलं मग स्क्रीनशॉट मागून घे. तर आत्ता एवढ्या लवकर सकाळी मी म्हटलं ठीक आहे थोड्या टाईमनं मागून घे. मी तिच्याशी बोलायचं बंद केलं. हा नंतर आम्ही विचार करत होते कुठं जायचं. तर मग सरांनी दिलेले बाकीचे कॉन्टॅक्ट्स होते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही कोको लेडीज हॉस्टेलच्या इथे गेलो. म्हणजे ते सरांनीच दिलेलं आणि तिथे ऑलरेडी एक मुलगी थांबली होती. आम्ही तिथे जाऊन थांबलो आणि तिथे पण रूम्स होत्या 500 पर डेजचे होते, पण तिथे जेवण वगैरे नव्हतं. मग त्याच्यावरनं ती दुसरी मुलगी होती ती पण म्हणते पुणे कधीपासून स्वस्त झालं, 1000मध्ये तुम्हाला जेवण बिवण देत होते 3 टाईमचं. ती तर बाई काही बोललीच नाही. तिसरी जी मुलगी दुसरी होती ना ती शांत होती, सगळं ऐकून घेत होती. आणि मग माझं असं होत होतं यार माझे पैसे अडकले, आता मी कुठे राहू, आता मी कुठे जाऊ, आता मी काय करू. तर मग मी त्या पोरगी जिने मला अडकवलं त्या पोरगीसोबत मी तर बोलत पण नव्हते काय. आणि नंतर पुढे सांगते मी. नंतर ते सगळं झालं. सरांना मी कॉल केला, सर असं झालं असं. तर सरांनी फोन उचलला नाही. नंतर सरांचा कॉल आला तेव्हा मी सगळं सांगितलं. मी त्यांना म्हणली की तुमच्या अकॅडमीमध्ये वगैरे येऊन मी तुम्हाला सांगेन सगळं. तर सर अकॅडमीमध्ये गेले तर पहिलं मी जाऊन सरांना पहिल्यांदा भेटले, बिकॉज माझं लक्षच लागलं नसतं त्या ज्या मास्टर क्लासमध्ये जे सर शिकवणार होते त्याकडे. तर मग मी सरांना जाऊन भेटले, सरांना सगळं सांगितलं. सर म्हणजे ठीक आहे आपण बघूया. नंतर ना सरांना म्हटली सर पण हा नंबर तुम्हीच पाठवला होता असं ती म्हणाली. तर ना त्यांनी चेक केलं तर चुकी झालेली सरांची की सरांनी जेव्हा सरांचा दिल्लीमध्ये मास्टर क्लास होता तो नंबर सरांनी त्या ग्रुपला चुकून पाठवला आणि त्याच ग्रुपवरनं तो नंबर तिने घेतला आणि आम्हाला फॉरवर्ड केला आणि आम्ही कॉन्टॅक्ट करून पैसे देऊन मोकळं एकदम आम्ही. तर मी म्हटलं सर मग आत्ता तो पैसे देईल की नाही, तो दिल्लीत आहे, तो बोलेल तुम्ही पुण्यातून थोडी ना 1000 रुपयासाठी दिल्लीमध्ये येणार आहेत सर बोलले ठीक आहे आपण बघूया. मग मी भाई त्याला दिवसभर मी माझ्या घरच्यांना नसतील फोन केले, मी गुरुला पण एवढे नसतील फोन केले, एवढे फोन त्या माणसाला मी करून पिडलं, अक्षरशः पिडलंय. नंतर तो फक्त एवढंच बोलतो मैं देता हूँ, मैं देता हूँ, मैं कल तक देता हूँ, कल सुबह 2 बजे तक देता हूँ वगैरे बोलत होता. दुसऱ्या दिवशी दुसरी सुबह झाली, 2 वाजून 5:30 वाजले, रात्र झाली तरी पण त्यांनी पैसे दिले नव्हते. तिसरा दिवस आला क्लासचा, मग तरी पण त्यांनी मला पैसे दिले नव्हते. मग सरांसोबत परत एकदा बोलायला दिलं त्याला. मग ते मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाली तर तो म्हणाला मैं देता हूँ. नंतर त्या रात्री मी गावाला आले, मला तरी पण पैसे नव्हते मिळाले. मी गावाला आले त्या दिवशी सकाळी मी त्यांना फोन केला 10:30 वाजता आणि त्यानंतर मग त्यांनी मला पैसे दिले. तर गाईज मला माझे पैसे मिळाले परत. मग तो एवढा पण म्हणाला दुसरा कॉल होता तो मी वापस नाही देता, पण मी त्याला एवढं पिडलंय फोन करून आणि मी माझे पैसे येस मिळवलेत. पण गाईज यार ते माझ्या हक्काचे पैसे होते आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे हे सगळं झालं होतं. पण त्या मुलीने थोडंसं चांगलं कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता किंवा त्या सगळ्या गोष्टी आधीच जर क्लिअर केल्या असत्या तर मग माझे पैसे पण अडकले नसते, भेटले पण ते अडकले नसते. आमच्या दोघींमध्ये मिसअंडरस्टँडिंग नसते झाली, बिकॉज मला माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल राग पण नसता झाली. सरांची चूक पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून मी गाईज सांगते कधीही कोणावरती विश्वास ठेवू नका. जरी ती व्यक्ती बरोबर असेल तर 10,000 वेळा, 100 वेळा, 200, 3000 वेळा, करोड वेळा तुम्ही ती गोष्ट चेक करा. बिकॉज एवढीशी जरी चूक, आता मी फक्त 1000 रुपये भरले असते, इन केस जास्त महाग कोर्स असता किंवा त्यांनी पैसे जास्त सांगितले असते आणि मी पे केले असते तर त्यांनी थोडी ना मला पैसे परत दिले असते. नसते दिले गाई, अजिबातच नसते दिले. कोणी पण पैसे नसतं दिले, बोलले पैसे दिल्लीला गेले बोलले असते, मी थोडी ना दिल्लीला गेली असती, नसतीच गेले ना दिल्लीला. तर ते सगळं झालं. बाप रे. तर मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती कधीपासून की हा इन्सिडन्स माझ्यासोबत पुण्यामध्ये गेल्यावरती झाला. आणि
ठीक आहे माझे पैसे मिळाले, पण गाईज असं कोणासोबतही करायला म्हणजे घडायला नको आहे की तुम्ही कोणासोबतही नका कॉन्टॅक्ट करू. तुम्ही तुमचं जा राहायला, तुम्ही तुमचं राहावा, तुम्ही तुमचं खा प्या, तुम्ही तुमचं अटेंड करा तुमचा कोर्स, तुम्ही बॅग पॅक करा आणि तुम्ही तुमचं रिटर्न या. तुम्ही कोणावरती डिपेंड राहू नका. म्हणजे तुम्ही बिगनर्स आहात मेकअप फील्डमध्ये किंवा कुठच्याही फील्डमध्ये, तुम्ही सेमिनारला जाताय, क्लासेसला जाताय, कोर्सेसला जाताय, तुमचं तुम्ही स्वतः बुक करा. भले 10 ठिकाणी तुम्हाला फिरायला लागेल, पण स्वतः चौकशी करा सगळ्या गोष्टींची, परत क्रॉस चेक करा सगळ्या गोष्टी आणि मगच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि माझ्यासोबत घडल्या त्या सगळ्या गोष्टी गाईज, आणि मी मंदसारखी त्याच्यामध्ये फसणार होते. पण ठीक आहे, मी भरपूर चांगल्या वेने ते हँडल करून माझे पैसे मी मिळवलेत. आणि त्या मुलीचं सांगायचं झालं तर त्या मुलीने पण असं नको करायला पाहिजे होतं. आणि तिचा ॲटिट्यूड भाई एकदमच वेगळा होता. त्या दिवशी तर मी तिच्याशी बोलले नाहीत, पण त्या 2 दिवसानंतर तिने ॲटलिस्ट मला विचारायला यायला पाहिजे होतं की अगं काय झालं तुझे पैसे. ती माझ्याशी बोलायला आली नाही. मग मी तरी कशाला भाई, अपना ईगो हर्ट हुआ तो हम किसी का थोबड़ा क्या कुछ नहीं देखते, ठीक है. तो मैं भाई उसकी तरफ देखा भी नहीं, मैंने फुल इग्नोर मारा उसे. म्हणजे मी तिच्याशिवाय बघितलं पण नाही, गेली उडत, मला काय घेणं देणं नाही. आणि आम्हाला दोघींना पण घेणं देणं नव्हतं. आम्ही दोघी, आणि हॉस्टेलला मला दुसरी मिळाली, मी आणि माझ्यासोबत जी रत्नागिरीची दुसरी होती मुलगी, आम्ही दोघी एकत्र राहत होतो. आम्ही दुसरीकडे दोघींनीच बुक केला आणि आम्ही दुसरीकडे PG मध्ये राहिलो. मग ती छान होती आणि तिची आणि माझी चांगली मैत्री झाली दुसऱ्या रत्नागिरीतल्या मुलीसोबत. सो काही तुम्हाला व्यक्ती चांगल्या मिळतील, काही व्यक्ती वाईट मिळतील, पण असे एक्सपिरियन्स तुमच्या लाईफमध्ये येत जातील किंवा असा एक्सपिरियन्स असं घडू पण शकतं तुमच्या लाईफमध्ये. सो डोंट ट्रस्ट एनीवन गाईज, डोंट ट्रस्ट एनीवन, ठीक आहे. सो असा होता माझा एक्सपिरियन्स पुणेमधला PG मध्ये राहायला जाण्याचा. म्हणून मी लगेचच कोणावरती विश्वास ठेवत नाही. सो तुम्हाला हा आणि ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि अशा भरपूर स्टोरी आणि माझ्या लाईफमधले इन्सिडेंट्स तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, लव. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.